श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनचा 9वा वर्धापन दिन नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लाईन स्टाफ मेळाव्यामध्ये विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आयोजित या कार्यक्रमास विद्युत क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाईन स्टाफ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांचे निराकरण, सुरक्षा, सेवा सुविधांमधील सुधारणा, पदोन्नती, प्रशिक्षण आणि भविष्यातील धोरणात्मक दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना एकजूट राहून कार्य करण्याचे आवाहन केले. एकजूट हीच आमची ताकद हा मंत्र देत संघटनेने येणाऱ्या काळात अधिक सक्षमपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. श्रम भारतीय जनता कामगार संघाचे संलग्नित असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनचा आज 9वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सोहळ्याचा उद्देश एक होता की या विभागामध्ये काम करणारा आमचा जो लाईन स्टाफ आहे, हा लाईन स्टाफ जीवाची पर्वा न करता पाऊस असू, ऊन असू, वारा असू, राज्यातील 3 कोटी ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा देण्याचे कर्तव्य बजावत आहे. आणि हे कर्तव्य बजावत असताना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवण्यात यावे यासाठी हा आज मेळावा आयोजित केलेला होता. या मेळाव्याला खऱ्या अर्थाने ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या ठिकाणी उपस्थित राहणार होते. पण अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची तिरंगा यात्रा संभाजीनगरमध्ये असल्याने त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या सर्व लाईन स्टाफ बांधवांना त्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आश्वासित केलं की आपले जे काही प्रश्न आहेत ते राज्य शासनाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेऊन सोडवण्यात येईल असं आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि या मेळाव्यास राज्य शासनाच्या वतीने शुभेच्छा देत असताना त्यांनी स्वतः शुभेच्छा दिल्या. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असणारे रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी या मेळाव्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने दिलेलं आहे. आणि याच निमित्ताने आज हा मेळावा आयोजित केलेला होता. धन्यवाद. आज नांदेड येथे 9व्या वर्धापन दिनानिमित्त खूप अतिशय उत्साहात आणि एक मोठ्या संख्येने इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मेघनाताई बोर्डीकर राज्य ऊर्जा मंत्री यांना आम्ही निमंत्रित केलं होतं, पण काही कारणास्तव ते नांदेडमध्ये उपस्थित नाही. याचे एकमेव कारण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी एक नियोजित मीटिंग लावलेली आहे, त्या संदर्भात ते नांदेडमध्ये उपस्थित नाही. त्या व्यतिरिक्त आजच्या कार्यक्रमाला एक अध्यक्ष म्हणून लाभलेले ताटे साहेब यांनी उत्कृष्टरित्या संघटनेला मार्गदर्शन केले आणि पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी एक योग्य ते ट्रॅक तयार करून दिली. आणि इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटना ही निष्पक्ष आणि निर्विवाद तसेच लोक अभिमुख संघटना आहे. यामध्ये प्रत्येक तळागाळातील व्यक्तिमत्व याला पुरेसा सपोर्टला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आपापल्या बाजूने परिपूर्ण भक्कम अभ्यासू नेतृत्व या संघटनेमध्ये आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त जे एक नगरसेविका राऊत आई म्हणून मानतोय आम्ही त्यांना, त्यांचे सुपुत्र श्री कैलास राऊत यांचा सन्मान झालेला आहे. त्याचे एकमेव कारण आहे की एक नगरसेविका आई आणि त्यांचे पती
MSCB मध्ये होते आणि त्यांचा मुलगा MSCB मध्ये कार्यरत आहे आणि आज सेवा बजावत आहे. त्यासाठी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच यामध्ये दिव्यांग बंधूंचा सुद्धा सत्कार करण्यात आला आणि विविध क्षेत्रातील कला माध्यमातून किंवा ज्यांना उच्चस्तरीय पारितोषिक मिळाले आहे त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. त्यासाठी केंद्रीय पदाधिकारी संपूर्ण पवार साहेब, राजू अली मुल्ला साहेब, तिथून जाधव साहेब, महावीर साहेब हे सर्व उपस्थित होते आणि एक कार्यक्रमाला एक उच्च रेषा जे म्हणतोय आपण ते आज निर्माण होताना दिसली आहे. नांदेड येथे कार्यक्रमाला जे आज एक यशस्वी उंची गाठली आहे त्याचे एकमेव श्रेय जाते नांदेडच्या टीमला. जसे की आमचे सर्व ईश्वरभाई मोहनसिंग जागडेजी, वैभव मोरे साहेब, आमचे मित्र कैलासजी मोरे, तसेच आमचे साईनाथ जाधव साहेब, तसेच संभाजी पांचाळजी, त्याचप्रमाणे गजानन कुरुडे साहेब, त्याचप्रमाणे दत्ता गुंडेकर साहेब, असे अनेक पदाधिकारी आहेत ज्यांनी अहोरात्र परिश्रम केल्यात आणि या कार्यक्रमाला यशस्वी करून दाखविण्यास आज समर्थ ठरले. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज पूर्ण महाराष्ट्रामधून इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटना ही एक पूर्ण राज्यातली आमची लाईन स्टाफची चतुर्थ श्रेणीची संघटना आहे आणि त्या संघटनेचा आज इथं भव्य दिव्य असा मेळावा 9वा वर्धापन दिन आम्ही नांदेडमध्ये आयोजन केला होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त सर्व जे मान्यवर पाहुणे मंडळी, येले केंद्रीय पदाधिकारी, सर्व झोनचे, सर्व महावितरणमधील 16 झोनचे पदाधिकारी आणि तिथली संपूर्ण असणारा लाईन स्टाफ हा रात्रभर प्रवास करून आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला आणि आज असणारा जो आमचा कार्यक्रम होता, कामगारांचा मेळावा होता आणि त्यामध्ये आमचे राजू मुल्ला अली साहेब यांचा सुद्धा तिथं सेवापूर्ती सत्कार गौरव होता, मेळावा, असा एकत्रित 3 रित्या कार्यक्रम आम्ही अतिशय सुंदर मोठ्या भव्य दिव्य अशा आणि त्याला प्रतिसाद सुद्धा तसाच महाराष्ट्रातून भेटला. आज शंकरराव प्रेक्षागृहामध्ये अक्षरशः त्यांना बसायला जागा नव्हती, इतकी गर्दी असणारी आमच्या ELA संघटनेने इथं करून दाखवली आणि याचं पूर्ण श्रेय असणार नांदेड टीमने रात्रीभर अहोरात्र मेहनत करून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. त्यामधील सर्व नांदेड येथील टीमचे सुद्धा प्रत्येक जण मित्र लाईन स्टाफ आमच्या इथं सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे कुठलेही गालबोट न लागता हा पार पडला आणि महाराष्ट्रातून सर्व तळागाळातून सर्व जिल्ह्यातून येणाऱ्या लाईन स्टाफसाठी नांदेड टीमनी जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, रात्रभर राहण्याची व्यवस्था सगळ्या अशा प्रकारे असणाऱ्या या कार्यक्रमाला अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन आयोजन केलं होतं. मान्यवरांचा यथोचित सत्कार असणारा त्यांचा सन्मान ट्रॉफी देऊन सुद्धा या कार्यक्रमाला भव्य दिव्य अशी शोभा आणली. सर्वांच्या वतीने मी आलेल्या कार्यक्रमाचे पूर्ण सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, मी अशी माहिती. आज या कार्यक्रमानिमित्त नांदेड परिमंडळामधील सर्व स्तरातील संघटना पदाधिकारी, त्यांचे कर्मचारी, ऑपरेटर संघटना असतील, सर्व स्तरातील पदाधिकारी आणि महावितरणमधील सर्व अधिकारी पदाधिकारी जसे की कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता यांची सुद्धा इथं उपस्थित होती. महावितरण कर्मचाऱ्यांचे त्यांचे सुद्धा इथं आभार आहे, स्वागत आहे आणि प्रत्येक असणाऱ्या स्तरामधून जे कंत्राटदार आहेत त्यांचं सुद्धा इथं सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला, त्यांची सुद्धा उपस्थिती होती, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो.